पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुझं खरंच प्रेम आहे वीणावर? हो, अगदी तुमच्या इतकंच. आणि तुझ्या आत्याच्या विरोधाचं काय? ती वीणाला कधीच स्वीकारणार नाही आणि सुखानं राहावी देणार नाही. असं नाही आहे. माझी अत्तुना खरंच खूप गोड आहे. तिनं जास्त वेळ माझ्यावर रागवू शकत नाही, मला माहिती आहे ना. वीणाशीच लग्न करायचा निर्णय घेतलास आणि तुझी आत्या तुझ्यावरही रागवली तरी तू लग्न करशील वीणाशी? मग लग्नानंतर पुढे काय? संसार करायला, घर खर्च चालवायला पैसे लागतात. ते पैसे कुठून आणणार आहेस? हे बघा, आमचा ना खूप मोठा बिझनेस आहे आणि मी लवकरच ऑफिस सुद्धा जॉईन करणार आहे. त्यामुळे मला स्वतःचे हक्काचे मेहनतीचे पैसे मिळतील. म्हणजे तुझ्या सगळ्या उड्या ह्या सदावर ते आडनावावरती आणि तुझ्या आत्याच्या जीवावर आहेत. तर पण देव न करो आणि वीणाशी लग्न केल्यानंतर तुझ्या आत्यानी तुला ते घर सोडायला लावलं तर सदावर ते आडनावाखेरीज दुसरं काय आहे तुझ्याकडे? माझं म्युझिक, गाणं, माझा आवाज आहे माझ्याकडे. मी जे कॉन्सर्ट करतो आणि त्यातून जे मला पैसे मिळतात त्यात मी वीणाला नक्कीच सुखी ठेवू शकेन. म्हणजे पुन्हा अशाश्वत कमाई. जर कॉन्सर्ट झाली तर पैसे, नाहीतर पुन्हा उधारी. मी याच गावात लहानाचा मोठा झालो, इथेच वाढलो. दर महिन्याला एक ठराविक रक्कम कमावतोस मी आणि त्यातूनच ह्या घराला पोचतो. म्हणजे खूप श्रीमंती नाही पाहिली मी, पण कुणाला काही कमी पडू दिलं नाही मी. तुला जमेल असं? ठीक आहे, पुढच्या 10 दिवसात 25,000 रुपये कमवून दाखव. मग बोलूया आपण. काय रे, अशक्य वाटतंय? जमणार नाही? वाटलंच होतं मला. मी ऍक्सेप्ट करतो तुमचं चॅलेंज. इथे संगमनेरमध्ये राहून माझं आडनाव न वापरता मी 10 दिवसात 25,000 रुपये तुम्हाला कमवून दाखवेन. विठ्ठला, वीणाच्या बाबांनी दिलेलं चॅलेंज तर मी स्वीकारलंय. आता याच गावात राहून त्यांना 25,000 रुपये कमवून दाखवायचेत. पण याची सुरुवात कुठून आणि कशी करायची तेच कळत नाहीये. विठ्ठला, आता तूच पाठीशी उभा राहा आणि तूच काहीतरी मार्ग सुचव. आजी थांबा, सावकाश. तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे. ठीक आहे आजी. अरे देवा, सांडलेली फुलं आता देवाला कशी व्हायची? बोला ना. मला परत दुसरी फुलं आणून दे ना तिकडून. आणतो मी. तुम्ही थांबा इथेच, मी आलो. ठीक आहे. दादा ऐका ना, मला ना एक परडी हवी 20 रुपयाची आणि ही तुमच्या जवळच ठेवा. ती ही फुलं ऍक्च्युली आजींच्या हातून खाली पडली होती. द्या. हे घ्या. थँक्यू.
आजी धरा हे घ्या. तुम्हाला आणखीन काही हवं असेल ना तर निश्चिंत होऊन सांगा मला. हा सुखी राहा. पांडुरंग तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल बघ. सावकाश. दादा. अरे अजून फुलं हवीत? नाही नाही दादा, ऍक्च्युली मला काम हवं आहे. माझा धंदा कमी झालाय, तुला कुठून काम देऊ? दादा मी 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 तुमचा धंदा वाढवण्याचं तर काम करणार आहे. हे बघा दादा, इथे जे भक्त येतात ना त्यांना मी तुमच्या दुकानात घेऊन येणार. म्हणजे तुमची फुलं पण विकली जातील आणि तुमचा धंदा पण वाढेल. अरे ते मलाही माहिती आहे, पण एवढ्या उन्हामध्ये कोण गिराईक शोधत फिरेल? मी शोधेन. हो मी शोधेन, तुम्ही काळजी करू नका. अरे आयडिया तुझी चांगली आहे, पण एक लक्षात ठेवा, धंदा झाला तरच पैसे देईन तुला मी. चालेल. म्हणजे एवढे पैसे कमावले की लग्न लावून देणार त्यांचं? दादा असं स्वतःहून म्हणाला? हो. अगं बाहेर ही जी उष्णता वाढली आहे ना त्याचा परिणाम झालाय तुझ्या डोक्यावर. अगं गधडे, तो ताप गेलाय तुझ्या डोक्यात. नाही म्हणजे मला मान्य आहे संगमनेर मध्ये राहून एवढे पैसे कमावणं सोपं नाहीये, पण जर प्रभासने मेहनत घेतली तर ते अशक्य सुद्धा नाहीये. ह्याचा अंदाज दादाला असणारच, पण तरी सुद्धा त्याने अशी अट का घातली? दादाच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे? चल तू तुझ्या दादालाच विचार, माझ्यावर विश्वास नाही ना. चल, तुझ्या दादाला विचार. दादा मामा, दादा मामा, विचार. काय करतेस तू? हे काय झालंय दादाला? दादाला काही वेळ लागलाय का? काय करतोय तो? आणि त्याला नक्की वीणा आणि प्रभासचं लग्न होऊ द्यायचंय की नाही? देवा 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 देवा, काय घडणार आहे काही कळतच नाहीये. काय होणार आहे? त्यात ह्या वेळेला दादा स्वतःच बोलून बसलाय. त्यामुळे गावातले लोक प्रभासच्या विरोधात उभे राहणारच नाहीत, त्याला मारणारही नाहीत. म्हणजे प्रभास पैसे कमवणारच. मम्मी ते का परत परत येत आहे तिथे? एकदा सांगितलेलं कळत नाही का त्यांना? वीणा ग, यालाच तर खरं प्रेम म्हणतात, जे तुझं सुद्धा आहे. नाहीये, मी माझ्या मनातून काढून टाकले त्यांना. नक्की? चिका ग, आमचं नातं पुढे नाही जाऊ शकणार आहे याची पूर्ण कल्पना आहे त्यांना. मग का आटापिटा करायचा जीवाचा? अगं त्याला करू दे ना जे करायचंय ते. आणि तुला का ग एवढा त्रास होतो? तूच आता म्हणालीस ना की मी त्याला माझ्या मनातून काढून टाकलं. मग अगं तो प्रयत्न करता करता दमला काय, थकला काय, त्याचं तो बघून घेईल की. आणि वीणा, बोलून दाखवण्यात आणि करून दाखवण्यात ना खूप फरक असतो. म्हणजे प्रभास थोडे दिवस प्रयत्न करेलही, पण मग त्याचं त्यालाच समजेल आणि जाईल परत तो. अगं पण तेवढे दिवस त्यांना जो काही त्रास होणार आहे त्याचं काय? आणि समजा गावात त्यांना काम नाही मिळालं तर चिका खचतील ग ते, आणि मी नाही पाहू शकणार तसं, आणि मग मला अजून त्रास होईल. एक काम कर ना, तू त्यांच्याशी बोल आणि समजाव ना त्यांना. त्यापेक्षा तूच का नाही बोलत त्याच्याशी? नाही, नको. त्यांना असं वाटेल की माझा त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास नाहीये, आणि कदाचित त्यांना अजून वाईट वाटेल. आधीच माझ्यामुळे काही कमी त्रास झालाय का त्यांना?
हा बोल चिन्मयी. हा मामा, एक मिनिट ना, वीणाशी बोल. हा मामा नक्की काहीतरी सुचवेल, बोल. हा मामा, काही नाही. मामा, अरे प्रभासना हे सगळं करण्यापासून कसं थांबवू कळतच नाहीये. मला माहितीये प्रभासला कोण थांबवू शकतं ते. एक फोन केला नाहीये प्रभासने. प्रेमात किती खाली पडायचं याला काही मर्यादा आहे की नाही? प्रभास प्रेमात पडलाय? माझ्या खोलीत नॉक करून यायचं हे कितीदा सांगितलंय तुम्हाला? ते ठीक आहे, त्याबद्दल सॉरी, पण प्रभास खरंच प्रेमात पडलाय? शैलेश, नाही म्हणजे कुणाच्या प्रेमात पडायचं, काय करायचं हा प्रत्येकाचा खाजगी प्रश्न आहे. पण ह्याचं भान असायला हवं ना की प्रेमात पडताना आपल्या जवळच्या माणसाला पण दुखावत नाही होत ना. करेक्ट करेक्ट बोललास मीर. अरे म्हणजे आता एवढं मोठं जग आहे, पण तरी देखील प्रभास संगमनेरच्याच मुलीच्या प्रेमात पडला. छे, नाही पटलं मला खरं. पटलं? अहो मला तर पचलंच नाहीये. प्रभासला चांगलंच माहितीये की संगमनेरचं नाव काढलं की आत्याला राग येतो, चिडचिड होते. तरीही प्रभास संगमनेरच्या मुलीच्या प्रेमात पडला. मिहीर, अरे कसे माहिती का, ती कुठे राहते याच्यापेक्षा तिचे बॅकग्राऊंड काय आहे हे महत्वाचं आहे रे. म्हणजे तिच्या घरचे काय करतात, कुठे असतात, कुठे जातात, ते जास्त महत्वाचं आहे ना, नाही का? मनोहर, तू इथे काय करतोयस? हे ह्यांचं घर आहे. मामा आहे तो माझा. आत्या आत्या काय झालं, काही बोलत नाहीयेस तू? बोल ना. तूच म्हणायचीस ना संगमनेरची माणसं फसवतात. तरीही प्रभासने संगमनेरचीच मुलगी पटवली. काय नाही, मला हे पटलंच नाहीये, अजिबात पटलं नाही मला. मी आत्ताच्या आत्ता जातो आणि प्रभासला घेऊन येतो. काही गरज नाहीये. नाही पण त्याने संगम काही गरज नाहीये. त्याने घेतलेल्या निर्णयाचे परिणाम भोगायची ताकद प्रभासमध्ये आहे. हो पण मग प्रेमाच्या बाबतीत तोही तुझ्यासारखाच निघाला तर? माझ्यासारखा म्हणजे? नाही तुझ्यासारखा म्हणजे काय विचारते? नाही, माझ्यासारखा म्हणजे? मला असं म्हणायचं. माझ्यासारखा म्हणजे? नाही नाही काय विचारतेय? त्याला असं म्हणायचंय की तू लग्न केलं नाहीस ना अजून. तो लग्नाविषयी नाही, प्रेमाविषयी बोलतोय. हा तेच, म्हणजे तुलाही प्रेम मिळालं नाही ना कधी, म्हणून कदाचित तू लग्न केलं नाहीस आणि त्यामुळे तू अशी वृक्ष आणि कठोर झालीस असं म्हणायचं होतं त्याला. अरे हो बघ बघ, शब्द जपून वापरा मिहीर, नाहीतर नाहीतर मला माहिती आहे काय ते. तू विश्रांती घ्या आता, आम्ही नंतर येतो. मिहीर चल. मिहीर मिहीर काय आहे? अरे कशाला उगाच तिला चिडायला लावतोस? आता तर मी संगमनेरला सुद्धा जाणार आहे. आणि आणि त्या प्रभासला त्या मुलीसाठी नाही भिकारी बनवलं ना तर नाव नाही लावणार. मिहीर सदावर्ते. दादा ऐका ना, आपल्या इथे ना पूजा साहित्य मिळते एकदम स्वस्त दरामध्ये. हा
जानू अरे किती कष्ट करशील अरे, नको ना एवढं काम करू. माझं ऐकणारच नाहीयेस ना तू. ठीक आहे, मग बघ आता मी काय करते ते. मला ऐका ना, फक्त 50 रुपये छोटे पण आहेत. काका उर्मी, आज चक्क तू फुलं घ्यायला? या अगोदर तुला कधी बघितलं नव्हतं फुलं घेताना? अहो काका, मी नाही घ्यायला आले फुलं, तुमचा धंदा वाचवायला आले मी. तुम्ही त्या मुलाला ठेवले ना कामावर. तुमचा धंदा बुडलाच म्हणून समजा. म्हणजे काय झालं? अहो, हा तोच मुलगा आहे जो आपल्या अभ्यंकर गुरुजींना वाईट साईड बोललाय. तुम्ही नव्हता का त्या दिवशी? तरीच, कारण गावकऱ्यांनी जे पाहिलं ते तुम्ही पाहिलं असतं ना, तर हा मुलगा घरात येऊन धमकी देऊन गेला अभ्यंकर गुरुजींना. तुम्हाला माहितीये, माझ्या मामाच्या छातीत कळ सुद्धा आली. नंतर साधं जेवला सुद्धा नाही माझा मामा. हा संगमनेरच्या बाहेरचा मुलगा इकडे येतो, आपल्या संगमनेरमध्ये घरात शिरतो आणि धमक्या वगैरे देतो, शिवीगाळ करतो. आता तुम्ही ह्या मुलाला कामावर ठेवलंय, देव तरी माफ करेल का तुम्हाला? हा उर्मी, तू काही काळजी करू नको, त्याला मी आत्ताच्या आत्ता हाकून लावतो. नक्की? हा हो. फक्त सांगू नका की मी तुम्हाला हे सगळं सांगितलं. मी आले ते कळू देऊ नका. 20ची परडी घ्या, एकदम मस्त ताजी फुलं आहेत. दादा, यांना 20ची परडी द्या ना. ए, तू इकडे ये रे, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. दादा, काय झालं दादा? तूच ना तो अभ्यंकर गुरुजींना शिवीगाळ करणारा? बोल बोल ना. दादा नाही, अहो मी मी असं काही केलं नाही दादा. मी बोलून त्यांची समजूत काढत होतो, बस. अभ्यंकर गुरुजींची समजूत? तू जास्त शहाणपणा करू नको, जा इथून जा. बोललो ना एकदा तुला. दादा ऐका ना, नका ना असं करू. जा सांगितलं ना. दादा हे बघा, मला खरंच कामाची खूप गरज आहे. हो दादा, असं नका करू. दादा प्लीज प्लीज, मी तुम्ही सांगाल ते काम करेन. खरंच दादा, दादा खरंच मी तुम्ही सांगाल ते काम करेन. जा म्हटलं ना रे. दादा ऐका ना, मला ना काम हवं आहे तुमच्या इथे. मला ना हे बघा, ही परडी आहे ना, मी इथे बघताना देईन. हा, त्या नालायकाला कोणी कामावर ठेवू नका रे. त्याने आपल्या अभ्यंकर गुरुजींना शिव्या दिल्यात. दादा ऐका ना, मी नाही दिल्यात अहो शिव्या. दादा ऐका ना, तुम्ही त्यांचं ऐकू नका. दादा मला खरंच कामाची खूप गरज आहे. दादा प्लीज प्लीज दादा, मी तुम्हाला जे हवंय ना ते करेन काम मी, प्लीज. नाही सॉरी जानू, खरंच सॉरी. पण मी हे सगळं ना तुझ्या भल्यासाठीच करते. अरे मी ना गावातल्या प्रत्येकाला आता हेच सांगणार आहे आणि तुला कुठेच काम मिळू देणार नाही. मी म्हटलेलं ना, तुझं आणि वीणाचं नातं आता तिचा सखा सुद्धा जुळू शकणार नाही. परीक्षा पाहतोयस ना माझी? पहा, खुशाल पहा, पण एक गोष्ट विसरू नकोस. मी पण तुझ्या पुंडलिका इतकाच जिद्दी आहे. अशी सहजासहजी हार मानणार नाहीये मी. जोवर तू माझ्या वीणाला माझ्याकडे परत आणत नाहीस, तोवर मी या गावातून हलणार नाहीये. आणि बघ तू, मी तुला वीणाला माझ्याकडे परत आणण्यासाठी भाग पाडेन. बघ.